ज्यावेळेला दुसरं महायुद्ध ज्यावेळेला संपलं ना, ते संपल्यानंतर सगळी वाहवा झाली. इंग्लंडची वाहवा झाली, विन्स्टन चर्चिलची वाहवा झाली. विन्स्टन चर्चिलचं ते एक फेमस त्याची ती मुद्रा होती हाताची, वी फॉर विक्टरी. त्याच्यामध्ये फक्त वी फॉर विक्टरी नव्हतं, वी फॉर विन्स्टन पण होतं, विन्स्टन चर्चिल. पण वी फॉर विक्टरी हा खास संदेश होता त्याच्यात. आणि जगामध्ये प्रचंड की विन्स्टन चर्चिलने या सगळ्या गोष्टी केल्या. 8 महिन्यांनी निवडणुका झाल्या आणि 8 महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष हरला. इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष हरला. ज्याच्या नावावरती दुसरं महायुद्ध जिंकून दिल्याची गोष्ट होती, तो 8 महिन्यानंतर निवडणुकीमध्ये हरला. पत्रकारांनी ज्यावेळेला लोकांना प्रश्न विचारले की या माणसाने असं एवढं युद्ध जिंकून दिलं, एवढी तुम्ही वाहवा केली, एवढं त्याला डोक्यावरती घेतलं आणि निवडणुकीला तो हरला कसा काय? सरसकट लोकांनी दिलेलं उत्तर होतं, युद्ध काळामध्ये तो योग्य होता, शांततेच्या काळात नाही. हे समजायला अक्कल लागते. याला समजायला, याला लोकशाही म्हणतात. चांगल्या गोष्टींसाठी काय असू शकतं, वाईट गोष्टींसाठी काय असू शकतं, चांगल्या गोष्टीत कोण काम करू शकतं, हे समजणारा समाज लागतो. मी नेहमी सांगतो ना की नुसतं शिक्षण घेऊन उपयोगाचा नसतो, शिक्षित असून उपयोगाचा नाही, माणूस सुज्ञ असावा लागतो. आमच्या बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या, पण त्या ज्या बोलून गेल्या, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ह्या बोलून गेल्या ना, त्याला सुज्ञ लागतो माणूस, सुज्ञ. आणि ज्या देशामधला समाज सुज्ञ असतो त्या देशामध्येच प्रगती घडते. काय योग्य काय अयोग्य हे कळणं. नाही तर आम्ही आपल्या सकाळी उठायचं, कामावर जायचं, तेही जातात कामावर. जगामधला प्रत्येक माणूस कामावर जातो, पण विचार करतो. आपण जर या गोष्टींचा विचार नाही केला, कसं होणार मला जरा सांगा? आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? पण हे सगळं सुरू होतं. खासदार सांगतो, एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. हे बोलायची हिंमत कशी होते? कारण अंकुशच नाही कोणाचा, कोणाचाही अंकुश नाही. कुठे